मित्रांनो, आज एक मोठ्या लढती बघायला मिळतील STC लाईव्ह या चॅनलवरती. आणि हे मैदान ओपनचं आहे. रथी महारथी त्या ठिकाणी पळणार आहेत आज. आणि आज कोण गुलाल करू शकतो बघूया. आज मैदान एक टॉपचं म्हटल्यानंतर सगळ्यात टॉपची नंदी आज शाकीरभाईचा राजा पळताना दिसणार आहे किंवा सम्राट पळताना दिसणार आहे. आज एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळणार आहे. आणि काय करेल, काय वाटते, राजा कशा पद्धतीने पळेल, राजाचा पायरा कोण असू शकतो किंवा सम्राटचा पायरा कोण असू शकतो, आता प्रेक्षक तुम्हीच सांगा मला कमेंट्स बॉक्समध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा शाकीरभाई यांच्या राजाला आणि सम्राटला. त्या दोघा घरचा साज पळताना दिसतोय की काय याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा राजा आणि सम्राट या जोडीला. मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये द्वारलीचा हरण्या पळताना दिसणार आहे 722. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की या नंदीकडे सगळ्यात जास्त विक्रम जर कुठला मोठा असेल तर महान भारत केसरीचा किताब याच्या नावावरती आहे. आणि महान भारत केसरी म्हणजे काय चेष्टा नाही आहे. ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी सुंदर बॉस आणि याने पळवून मिळवलेला आहे पब्लिकनं. आणि पब्लिकचा बादशाह म्हणावा लागेल. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये खरंच हा पळतो तर पळतो पब्लिकने. आणि आज महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आज आपल्याला पळताना दिसणार आहे. शिरवळ मैदानामध्ये STC लाईव्हवरती हे मैदान आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचा आज पळ दाखवेल हरण्या. खूप दिवस झालं गुलाल नाही आहे हरण्याला. आणि हरण्या आज कमाल करेल का, हरण्या आज गुलालमध्ये राहील का, थोडं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याच्या फॅन्सने. आजच्या मैदानामध्ये संघर्ष योद्धा बुलेट हा सुद्धा पळताना दिसणार आहे. त्याचा पैरा कोण असेल हे माहीत नाही आहे, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. आणि आज हरण्या आपला संघर्ष योद्धा बुलेट कशा पद्धतीने पळेल त्याचे जर फॅन्स आपला व्हिडिओ जर बघत असतील तर सांगा कमेंट्समध्ये आज कामगिरी कशी असेल बुलेटची तुमच्या. तसेच आजच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुशेगावची आदतची जोडी सचिन आणि लक्षा हे दोघेजणं पळणार आहेत. ह्यांचा पैरा वेगवेगळा आहे, एकत्र पळणार नाही आहे. काही कारणास्तव खूप दिवस झाले ही जोडी का पळत नाही हे लोकांच्या मनामध्ये थोडासा प्रश्न गोंगावतो आहे. परंतु ही जोडी काही कारणास्तव पळत नाही आहे. काही झालं असेल थोडंसं मतभेद, परंतु हे लवकरच दूर होतील आणि ही जोडी आपल्याला पळताना दिसेल एक त्या मोठ्या मैदानामध्ये. परंतु आज तर काही ही जोडी एकत्र पळेल असे वाटत नाही आहे. परंतु यांचे पैरे वेगवेगळे आहेत. जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय यांचे पैरे कोण असू शकतात. आणि या दोघांच्यामधील कोण असा नंदी आहे की टॉपचा की जो फायनलमध्ये राहू शकतो. आज प्रत्येकाचे पैरे जसे टॉपचे असतील तशी गाडी पळणार. बघूया, लक्षासुद्धा टॉपचाच नंदी आहे आणि सचिनसुद्धा टॉपचाच नंदी आहे. बघूया, सांगा कमेंट्स बॉक्समध्ये याच्या फॅन्सने. तसेच आजच्या मैदानामध्ये विठ्ठल नाना अजय शेट यांचे घरचे नंदी पळताना दिसणार आहेत. आणि हे सुद्धा आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये विठ्ठल नानाचे खूप सारे फॅन्स आहेत. आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता आज विठ्ठल नानांचे नंदी कशा पद्धतीनं पळतील, कशा पद्धतीनं आज गुलाल मिळवतील का, त्यांचा पैरा कोण असू शकतो आणि कशा पद्धतीने कामगिरी करतील आज विठ्ठल नानासुद्धा याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठल नाना अजय शेट यांच्या नंदींना. तसेच आजच्या मैदानामध्ये राहुल पाटील अडोलीकर कल्याण यांचे टॉपचे 2 नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मथुर बिंदोडचा बादशाह आहे, हिंद केसरीचा बादशाह आहे. सलग 5 वर्ष त्या नंदीने मुंबई घाट गाजवला आहे. आणि आज एलियनला त्यांनी पळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिरवळ मैदानामध्ये चिठ्ठ्या 2 निघालेत आहेत. आणि बघूया मथुर आज कोणासोबत पळू शकेल, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. एलियन कोणासोबत पळू शकतो हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या दोन्ही नंदींना. तसेच आजच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे अजित शेट यांचा गुलालाचा बेताज बादशाह कारुंडेकरांचा चिक्या. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा चिक्यासुद्धा एक टॉपचाच नंदी आहे. आणि त्याचेसुद्धा विक्रमांचे विक्रम तो करत राहतो आहे. कारण की प्रत्येक मैदान कुठले असू द्या त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतोच. क्वचित एखादं मैदान, आता त्या दिवशीचंच मैदान होतं, त्या मैदानामध्ये थोडीशी गटाला हार झाली परंतु फाटी व्यवस्थित नव्हती त्या मैदानामध्ये. परंतु असो चला, खूप साऱ्या शुभेच्छा अजित शेट यांच्या चिक्यालासुद्धा देतो आहे मी. आज बकासूर पळतो आहे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र जिंकला आहे त्याच्या पळण्याने. अखंड महाराष्ट्र ज्यावेळेस बकासूर पळतो त्यावेळेस सगळे महाराष्ट्रातले लोक
तमाम महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेरच्या देशातील 13 देश जे आहेत का 14 देश ते सुद्धा बकासूरची शर्यत बघण्यासाठी लाईव्ह येतात. आणि आज बकासूरचा पायरा कोण असू शकतो थोडंच कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. काय वाटतंय आज कोण करू शकतो एक नंबरचा मानकरी हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आजचं मैदान STC लाईव्हवरती चालू आहे. थोडं उशिरानं मैदान चालू होईल आणि मैदानामध्ये काय जाणार नाही, खूप लांब आहे आपल्यापासून. आता जाऊ दे काय सांगू तुम्हाला, खूप साऱ्या शुभेच्छा.